अध्याय 10. कवींद्र म्हणाला, जेव्हा शिवाजीस 12वे वर्ष लागले तेव्हा दूरदर्शी शहाजीराजाने शंकराच्या आज्ञेप्रमाणे त्या सूर्याप्रमाणे तेजस्वी आणि शुभलक्षणी अशा शंभूच्या पाठच्या पुत्रास बोलावून पुणे प्रांताच्या अधिकारावर नेमले. पंडित म्हणाले, भगवान शंकराच्या आज्ञेवरून शिवाजीस शहाजीराजाने पुणे प्रांती कसे पाठवले आणि आपल्या पित्याच्या आज्ञेने तो पुणे प्रांती कसा गेला ते हे कविश्रेष्ठ परमानंदा तू आम्हाला सांग. कवींद्र म्हणाला, एकदा घरी भगवान शंकराची पूजा करून पुण्यवान शहाजीराजा सुखशय्येवर निजला असताना, ज्याची 5 मुखे प्रसन्न आहेत, ज्याला 10 हात व 3 डोळे आहेत, जो गंगेच्या जलाने तुळतुळीत असलेल्या जटाजुटाच्या योगे मनोहर दिसत आहे, ज्याच्या मस्तकावर चंद्राची कोर शोभून दिसत आहे, ज्याच्या कपाळाला त्रिपुंड्राच्या योगे शोभा आलेली आहे, ज्याचा कंठ पाचेप्रमाणे हिरवागार आहे, ज्याने सर्पाची भूषणे घातली आहेत, ज्याने नाना प्रकारची आयुधे धारण केली आहेत, ज्याने व्याघ्र चर्म पांघरले असून जो गजचर्म नेसला आहे, जो वरदाता अभयदाता व वीर्यवान आहे, जो सकल मुक्तींचे आदिकारण असून ज्याला इंद्र विष्णू इत्यादी देव नेहमीच वंदन करतात, जो सर्व संपत्तीचे निधान आहे, जो योग्यांमध्ये श्रेष्ठ योगी आहे, अशा त्रिपुरारी शंकरास समस्त लोकांसह व पार्वती सहवर्तमान स्वप्नामध्ये समोर पाहून तो चकित झाला. त्या शंकराला प्रत्यक्ष पाहून शहाजीने स्वतः त्यास वंदन केले आणि अतिशय आनंदभरित होऊन हात जोडून त्यांच्यापुढे उभा राहिला. त्यानंतर अप्रतिहत शक्ती भगवान शंकर आपला भक्त जो शहाजीराजा त्याच्यावर अनुग्रह करून त्यांना म्हणाले, हे सूर्यवंशी महाभाऊ महामती शहाजीराजा, माझे हे भाषण ऐक. यामध्ये तुझे कल्याण आहे. जो हा तुझा धाकटा मुलगा तुझ्यासारखाच शोभून दिसत आहे, तो सुलक्षणी मुलगा भगवान विष्णू आहे असे जाण. हा तुझा पुत्र विष्णू हळूहळू वाढत जाऊन सर्व पृथ्वी पादाक्रांत करून यवनांचा संहार करील. ही भक्तवत्सल भगवती पार्वती देवी वेळोवेळी जवळ येऊन त्याचे रक्षण करेल. पृथ्वीचा भार हरण करणारा व शत्रुपक्षीय राजांचा संहार करणारा असा हा माझा भक्त सर्वांना अजिंक्य होईल. म्हणून हे महत्वाकांक्षी राजा, या शिव नावाच्या महाबाहूची पुणे प्रांताच्या मोठ्या अधिकारावर योजना कर. त्यास असे बोलून नंतर शंकराने मोत्यांचा हार त्या राजकुमाराच्या गळ्यामध्ये स्वतः घातला. याप्रमाणे शंकराच्या अंतकरणात प्रेमाचा पूर आला असता तो राजा ब्रह्ममुहूर्ती जागा झाला. स्वतःच्या तपामुळे श्रेष्ठ असा तो राजा विस्मित होऊन त्याच शंकराच्या मूर्तीचे वारंवार ध्यान करीत पहाटे सूर्याप्रमाणे तेजस्वी अशा प्रभाकर नावाच्या पुरोहितास आणून आपले स्वप्न त्याला सांगितले. तेव्हा आनंदित झालेल्या त्या पुरोहिताने मोठ्या आनंदाने अनुमोदन दिल्यानंतर शहाजीने शिवाजीची पुणे प्रांताच्या अधिपत्यावर योजना केली. प्रतापी पित्याने ते अधिपत्य दिले असता सो देशाप्रत जाऊ इच्छिणारा तो शिवाजी राजा विशेष शोभून दिसू लागला. नंतर काही हत्ती घोडे व पायदळ, पिढी जात व विश्वासू अमात्य, त्याचप्रमाणे विख्यात अध्यापक, बिरुदे, उंच ध्वज, विपुल द्रव्य, त्याचप्रमाणे अद्वितीय कर्मे करणारे दुसरे परिजन, या समवेत त्या पुण्यशील पुत्रास शहाजी राजाने शुभदिनी पुणे प्रांती पाठवले. मग काही दिवसांनी तो सूर्यवंशोत्पन्न शिवाजीराजा कर्नाटक प्रांताहून महाराष्ट्र देशास निघाला. प्रभाव, उत्साह व मंत्र या 3 शक्ती, सेना समूह आणि स्वतःची राजलक्ष्मी यांनी युक्त असा तो शिवाजी पुणे शहरामध्ये येऊन पोहोचला. राष्ट्राचे हित करणारा आणि तात्काळ पृथ्वी प्रकाशित करणारा, राष्ट्रास उल्लसित करणारा अशा या सूर्यास लोकमित्रास लोकांनी पाहिले, परंतु जाणले नाही. पुढे अनुकूल मंत्राच्या साह्याने प्रजेला आनंद देत असता तो पराक्रमी शिवाजीराजा हळूहळू वाढू लागला. त्याचबरोबर त्याचे यशही वाढू लागले. तेव्हा त्याच्या अधिकाराखाली महाराष्ट्र देशातील जनता समृद्ध झाली आणि महाराष्ट्र हे नाव अनवर्थ झाले, सार्थ झाले. त्या विनयशील व गुणवान शिवाजीच्या पदरी असलेले गुरु कृतार्थ झाले. श्रुती, स्मृती, पुराणे, भारत, राजनीती, सर्व शास्त्रे, रामायण, काव्य, व्यायाम, वास्तुविद्या, फलज्योतिष, सांग, धनुर्वेद, तसेच सामुद्रिक निरनिराळ्या भाषा, पद्य, सुभाषित, हत्ती, घोडे व रथ यावरून बसणे, तसेच त्यांची लक्षणे, त्यावर चढणे व उतरणे, त्यांची दौड करणे, उडी मारणे, तलवार, धनुष्य व चक्र, भाला, पट्टा व शक्ती, युद्ध व बाहुयुद्ध, दुर्ग अभेद्य, आपले दुर्ग दुर्गम करणे, निशाणाचा वेध घेणे, दुर्गम संस्थानातून निष्ठून जाणे,
इंगित जाणणे, जादूगिरी, विष उतरणे, नाना प्रकारची रत्नपरीक्षा, अवधाने या सर्व विद्या, शास्त्रे व कला यामध्ये स्वतः प्रवीण होऊन सर्व गुरुस मोठे यश दिले. वसंत ऋतूतील वैभवाच्या योगे देवतुरू जसा शोभून दिसतो तसा हा शिवाजी यवनारंभी नवीन प्राप्त झालेल्या कांतीमुळे शोभून दिसू लागला. कौमारदशा संपून ज्याला नुकतेच नवयवन प्राप्त झाले आहे आणि मदनासारखे लावण्य अंगी खेळू लागल्यामुळे मनोहर अशा त्या शिवाजीला सती, शीलवती, रमणीय रूपवती व अत्यंत गुणशालिनी अशी पवार कुळातील भार्या प्राप्त झाली. रुक्मिणी प्राप्त झाल्याने श्रीकृष्णास जसा आनंद झाला अशी ही सुंदर स्त्री प्राप्त झाल्याने शिवाजीला आनंद झाला. पूर्वजन्मींचा परिचय असलेले हे जोडपे पुन्हा एकत्र आल्याने त्यांच्यामध्ये परस्परांबद्दल प्रेम उत्पन्न झाले. मग धर्म, अर्थ आणि काम हे तीन पुरुषार्थ या जोडप्याच्या ठिकाणी एकत्र आल्यामुळे ते दोघेही फार शोभून दिसू लागले. या ठिकाणी 10वा अध्याय समाप्त झाला.